आजचा हा व्हिडिओ फक्त स्त्रियांसाठीच नाही तर त्या प्रत्येक मुलामुलींसाठी आहे ज्यांनी आज सोशल मीडियावर पोस्ट करून स्टोरी टाकून प्रत्यक्षात आपल्या आईला विश करून किंवा केक कट करून आईसाठी मदर्स डे सेलिब्रेट केला आहे। पण एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा, तुमच्या आईला फक्त विशेसची गरज आहे का? घरातली ती नेहमीसारखीच दिसणारी आई परंतु आतून थकलेली, जिचं मेनोपॉज जवळ आलं आहे किंवा मेनोपॉज झालेलं आहे। मेनोपॉज म्हणजे सलग 12 महिने पाळी बंद राहणे, पण त्याआधी काही वर्ष हॉर्मोनल बदल सुरू होतात आणि याचा त्रास काही स्त्रियांना होऊ शकतो। त्या आईजवळ 10 मिनिटं वेळ काढून बसा आणि तिला विचारा, अचानक तिला खूप गरम होतं का? रात्री झोप नीट लागत नाही का? सांधे खूप दुखतात का? रात्री खूप घाम येतो का? सतत चिडचिड किंवा मूड स्विंग्स होतात का? ती सतत हरवलेली किंवा शांत शांत राहायला लागली आहे का? किंवा उन्हाळ्यात ही सगळी लक्षणे वाढलेली जाणवत आहेत का? कारण समर सीझनमध्ये हीच मेनोपॉजची लक्षणे काही स्त्रियांमध्ये तीव्र प्रमाणात दिसू शकतात। कदाचित ती हे सगळं वाढत्या वयामुळे होतंय असं समजून टाळाटाळ करत असते, कारण आईंची सवयच असते स्वतःच्या त्रासाला शेवटपर्यंत दुर्लक्षच करायची। जर सिम्पटम्स खूप सौम्य असतील आणि दैनंदिन जीवनावर जास्त परिणाम होत नसेल तर बॅलन्स डाएट, एक्सरसाइज, लाईफस्टाईल चेंजेस आणि पुरेशी झोप यांनी बऱ्याच प्रमाणात फरक पडू शकतो। पण जर झोप पूर्णपणे डिस्टर्ब होत असेल, मूडवर खूप परिणाम होत असेल, सिव्हिअर हॉट फ्लॅशेस होत असतील, हॉट फ्लॅशेस म्हणजे शरीर खूप गरम जाणवायला लागतं, किंवा या सगळ्या लक्षणांमुळे डे टू डे लाईफ अफेक्ट होत असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे। कारण मेनोपॉज हा आजार नाही, पण योग्य माहिती किंवा उपचारांशिवाय तो अनेक स्त्रियांसाठी एक कठीण टप्पा ठरू शकतो। तर या मदर्स डेला आईला फक्त विशेस किंवा फ्लावर्स देऊ नका, तिच्यासोबत 10 मिनिटं बसा आणि तिला मनापासून विचारा, आई तुला खरंच कसं वाटतंय? कदाचित हा प्रश्न तिच्यासाठी सगळ्यात मोठं मदर्स डेचं गिफ्ट ठरू शकेल। आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका।